गतिमंद मुलांकडून दहीहंडीचा उत्सव साजरा. उद्योजक राजू पिचिका यांच्यामुळे गतिमंद मुलांमध्ये उत्साह. आज संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. पण बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता. मात्र पेणमधील आई डे केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांच्या दहीहंडीचे आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे श्री राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबविला. या दहीहंडी उत्सवामध्ये 54 दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला. ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती. यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम आई डे केअर संस्था करत असून गेल्या 13 वर्षापासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे स्वाती मोहिते यांनी सांगितले. पण अनोख्या या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, उद्योजक राजू पिचिका, सौ सुषमा पाटील, धर्मेश पोटे आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. महामुंबईसह सुनील पाटील, दीपक लोके, पेण. नमस्कार. आई डे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी, पेण, रायगड या आमच्या दिव्यांग मुलांसाठी माननीय श्री राजू पिचिका सर कायमच दहीहंडीचे आयोजन करतात आणि आज 13 वर्ष ही दहीहंडी आमचे दिव्यांग मुलं आनंदाने उत्साहाने फोडतात आणि याचा मान पहिला आमचा असतो. त्याबद्दल खरंच मी राजू पिचिका सरांचे आभार तर नाही मानणार, कारण ते आमच्या अगदी शाळेच्या सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहेत. तर त्यांना मी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक विशेष मुलांची अशी हंडी असते, ही काय वाटतं आपल्याला एक महाराष्ट्रात पहिली असावी? हो, पूर्ण बोला. आमच्या पहिल्यापासून इथे हेच बोला वाटतं. आई डे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी, पेण, रायगड आमच्या दिव्यांग मुलांसाठी गेले 13 वर्ष रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय श्री राजू पिचिका सर दहीहंडीचे आयोजन करतात आणि ही दहीहंडी उत्साहात आमचे दिव्यांग मुलं फोडतात. खरं तर ही महाराष्ट्रातील पहिली दहीहंडी असेल. ही हंडी ह्या हंडीचा मान आमच्या दिव्यांग मुलांना मिळतो आणि मी खरं तर पिचिका सरांचे आभार न मानता त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.